बघा आता लास्ट प्रॉब्लेम बघायचा आहे क्वेश्चन नंबर 6 मधला. तर लास्ट प्रॉब्लेम काय बघा, द वेट ऑफ 4000 स्टुडंट आर फाउंड टू बी नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आता बघा इथं काय सांगितलं आहे, टू बी नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. विथ मीन किती दिलेलं आहे 50 kg आणि स्टँडर्ड डिव्हिएशन किती दिलेलं आहे 5 kg. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स. आपल्याला काय सांगितलं आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स फाइंड आउट करायचे विथ वेट. फर्स्ट दिलेलं आहे लेस दॅन 45 kg आणि इथं सांगितलं आहे बिटवीन 45 kg अँड 60 kg. मग तुम्हाला की म्हणे बघा, एरिया ऑफ ए इज इक्वल्स टू 0.3413 आणि एरिया ऑफ 2 0.4772, ठीक आहे. तर बघा आपल्याला कोणतं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. मग सोल्युशन, मग सगळ्यात पहिले गिवनमध्ये वेट ऑफ 4000 स्टुडंट म्हणजे एन इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 4000 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 4000. त्याच्यानंतरनं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे. कोणतं डिस्ट्रीब्युशन सांगितलं आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. नंतरनं काय सांगितलं आहे, मीन म्हणजेच यम. मीन इज इक्वल्स टू, काही बुकमध्ये एक्स बार म्हणतात, काही याच्यात यम पण म्हणते, ठीक आहे. तो किती दिलेला आहे 50 दिलेला आहे. दिलेलं आहे 50. त्याच्यानंतरनं स्टँडर्ड डिव्हिएशन. मग स्टँडर्ड डिव्हिएशन काय राहतं, एस डी इज इक्वल्स टू सिग्मा इज इक्वल्स टू किती दिलेले ते 5 दिलेले. किती दिलेले 5, ठीक आहे. ठीक आहे 5. मग आता आपल्याला काय विचारलेले, नंबर ऑफ स्टुडंट्स विथ वेट. मग बघा इथं काय लिहायचं, फर्स्ट नंबर ऑफ स्टुडंट्स विथ वेट लेस दॅन 45. लेस दॅन 45, ठीक आहे. म्हणजे आपल्याला 45 kg पेक्षा कमी वेट असलेले नंबर ऑफ स्टुडंट फाइंड आउट करायचे. म्हणजेच इथं आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स दिलेले. एक्स इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे, एक्स इज इक्वल्स टू दिलेले 45, ठीक आहे. बघा आता आपल्याला झेड फाइंड आउट करायचं. मग झेड इज इक्वल्स टू एक्स मायनस एक्स बार अपॉन सिग्मा, ठीक आहे. मग बघा इथं एक्स किती आहे 45 आहे आणि एक्स बार किती आहे 50 आहे अपॉन सिग्मा किती आहे 5 आहे, ठीक आहे. सिग्मा आहे 5. मग इथे येणार झेड इज इक्वल्स टू -5 अपॉन 5 म्हणजे इथे येणार -1 म्हणजे झेड इज इक्वल्स टू किती आलं -1 आलं, ठीक आहे. मग आता काय करायचं, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व ड्रॉ करायचं, ठीक आहे. मग बघा आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व, ठीक आहे. सपोज हा काय नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व आहे. मग याच्यामध्ये बघा सेंटर लाईन ड्रॉ करू. बघा ही 0 लाईन आहे, ठीक आहे. झेड इक्वल्स टू काय राहणार इथं 0 राहणार, ठीक आहे. ठीक आहे. आता बघा आपलं काय आलं आहे -1 आलं आहे. सपोज -1 ह्या साईडला असेल, ठीक आहे. मायनस साईड ही लेफ्ट हँड साईड आहे. इथं काय ही मायनस साईड आहे. मग इथं झेड इक्वल्स टू किती आलं आहे -1. मग बघा झेड इज इक्वल्स टू -1. मग आपल्याला काय विचारलं आहे, लेस दॅन विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, लेस दॅन. मग लेस दॅन म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईडचा एरिया फाइंड आउट करायचा, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा एरिया फाइंड आउट करायचा आहे.
ठीक आहे. मग आता बघा हा एरिया फाइंड आउट करायला काय करावं लागेल आपल्याला, हा एरिया माहीत करावं लागेल. मग हा एरिया इथं दिलेला आहे बघा A(1). मग बघा इथं दिलेला आहे हा एरिया किती आहे A(1). म्हणजेच निगेटिव्ह असू नाही तर पॉझिटिव्ह साईड असू, तो किती येणार आहे A(1). A(1) इज इक्वल्स टू 0.3413. ठीक आहे. मग आता हा जो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कर्व जो राहतो याचा जो एरिया आहे म्हणजे एरिया टोटल एरिया हा टोटल प्रॉबिलिटीच्या इक्वलमध्ये राहतो. मग टोटल प्रॉबिलिटी किती राहते तर 1 राहते. किती राहते 1. म्हणजे टोटल एरिया 1 आहे. हा सिमेट्रिक कर्व आहे म्हणजे याची 50% साईड आणि इकडची 50% साईड कशी राहते सिमेट्रिक राहते. म्हणजे इकडचा एरिया 0.5 आणि इकडचा एरिया 0.5. मग आपल्याला 50% साईड म्हणजे नाही का जो हाफ एरिया आहे हाफ एरियामधून हा एरिया मायनस करावा लागेल तेव्हा आपल्याला हा एरिया भेटेल. ठीक आहे. तर मग नेक्स्ट पेजवरती इथे लिहायचं probability ऑफ लेस दॅन 45 kg इज इक्वल्स टू 0.5 मायनस A(1). ठीक आहे. कारण की हाफ एरियामधून आपण ते मायनस करणार. मग 0.5 मायनस 0.3414. ठीक आहे. मग बघा आता याचं कॅल्क्युलेशन करा. मग ती काय भेटणार आपल्याला प्रॉबिलिटी भेटणार. काय भेटणार प्रॉबिलिटी. मग इथे येणार 0.5 मायनस 0.3414 सॉरी 0.3413. ठीक आहे. मग ते येतं बघा 0.1587. ठीक आहे. मग ही काय आली प्रॉबिलिटी आली. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ स्टुडंट फाइंड आउट करायची. मग इथं लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट students of weight less than 45 is equals to. आता ही प्रॉबिलिटी म्हणजे P ऑफ लेस दॅन 45 इंटू काय करावं लागेल n करावं लागेल. ठीक आहे. मग बघा आता प्रॉबिलिटी किती आलेली 0.1587 आली इंटू n किती आपला n दिलेला आहे 4000. किती दिलेलं आहे 4000. ठीक आहे. मग हे आन्सर इंटू काय करायचं 4000 करायचं. मग ते येणार बघा 634.8. ठीक आहे. मग याला राऊंड अप करायचं. राऊंड अप केल्यानंतर किती येणार 635. ठीक आहे. मग हे फर्स्टचं आन्सर आलं 635. मग आता नेक्स्ट काय विचारलेलं आहे आपल्याला बिटवीन 45 kg अँड 60 kg. ठीक आहे. मग बघा आता नेक्स्ट फाइंड आउट करायचं बिटवीन इथे लिहितो मी number of students between 45 kg and 60 kg. ठीक आहे. तर मग आता काय करावं लागेल आपल्याला 2x दिलेले. किती दिलेले 2x. मग पहिला x1 आहे. x1 इक्वल्स टू किती दिलेलं आहे 45 आणि दुसरा x2 दिलेला आहे. x2 इक्वल्स टू किती दिलेलं आहे 60. मग याच्यावरून Z1 फाइंड आउट करायचं. मग Z1 इक्वल्स टू काय येणार आहे x1 मायनस x बार अपॉन सिग्मा. मग इथं काय येईल 45 मायनस एक्स बार किती म्हणजे मीन किती आपला 50 अपॉन सिग्मा किती आहे 5 आहे. म्हणजे इथं काय येणार -5 अपॉन 5. मग Z1 इक्वल्स टू किती आलं -1 आलं. ठीक आहे. Z1 इक्वल्स टू -1 आलं. मग आता आपल्याला Z2 फाइंड आउट करायचं. ठीक आहे.
मग आता बघा Z2 इज इक्वल्स टू x2 मायनस एक्स बार अपॉन सिग्मा. मग Z2 इज इक्वल्स टू 60 मायनस 50 अपॉन 5. ठीक आहे. सिग्मा म्हणजे किती आहे 5 आहे. मग Z2 इक्वल्स टू काय येणार 10 अपॉन 5 म्हणजेच Z2 इज इक्वल्स टू 2 आलं आहे. ठीक आहे. कारण की 60 मायनस 50 10 येणार आणि 10/5 म्हणजेच 2 येणार. ठीक आहे. मग बघा आपल्याकडे आता Z1 आणि Z2 आला आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर ड्रॉ करायचं. ठीक आहे. मग आपण इथं आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर ड्रॉ करू. ठीक आहे. तर बघा हा आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर. ठीक आहे. मग या नॉर्मल डिस्ट्रीब्युशन करचं सेंटर लाईन इथे आहे. ठीक आहे. ही काय सेंटर लाईन. मग बघा आता या सेंटर लाईनला Z इक्वल्स टू काय राहतं 0 राहतं. ठीक आहे. आता बघा एक आलं आहे -1 आणि एक आलं आहे +2. मग बघा -1 कोणत्या साईडला येईल तर -1 जो आहे तो इकडच्या साईडला येईल. ठीक आहे. याली सपोज मायनस साईड. मग इथं Z इक्वल्स टू किती आहे Z इक्वल्स टू -1 आणि जो दुसरा कोणता आहे Z इक्वल्स टू 2. मग प्लस साईड इकडे येणार. ठीक आहे. मग सपोज Z इज इक्वल्स टू +2 आणि आपल्याला काय इन बिटवीन फाइंड आउट करायचं आहे. मग इन बिटवीन म्हणजे काय आपल्याला हा एरिया प्लस हा एरिया करावा लागेल. ठीक आहे. म्हणजे बघा आपल्याला हा एरिया ठीक आहे प्लस इकडच्या साईडचा एरिया करावा लागेल. ठीक आहे. या दोन एरियांचं काय करायचं सबमिशन करायचं. ठीक आहे. पण दोन एरियाचं जर सबमिशन करायचं तर काय करावं लागेल आपल्याला पहिले इकडच्या साईडचा एरिया आणि इकडचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. ठीक आहे. मग इथे येणार ठीक आहे. आपल्याला हा एरिया फाइंड आउट करायचा. बघा हा एरिया काय आहे हा एरिया आहे A(1). हा काय आहे A(1). मग A(1) आपल्याला गिवन आहे आणि हा काय आहे A(2) आहे. A(2) पण गिवन आहे. मग बघा इथं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे A(1) किती आहे 0.3413 आणि 0.4772. ठीक आहे. मग इथं लिहायचं 0.3413 0.4772 आहे. ठीक आहे. मग इथे येणार प्रोबॅबिलिटी ऑफ इथलं याचं प्रोबॅबिलिटी ऑफ बिटवीन 45 kg and 60 kg is equals to A(1) plus A(2). ठीक आहे. दोन एरियांचं समेशन करायचं आहे. ठीक आहे. मग बघा इथं पहिला एरिया किती आहे 0.3413 प्लस दुसरा एरिया किती आहे 0.4772. ठीक आहे. मग एकदा कन्फर्म करू. हां बरोबर आहे. मग दोघांची समेशन करा. मग ती समेशन किती येणार 0.3413 प्लस 0.4772. मग आता इथं काय येणार 0.8183 टोटल एरिया म्हणजे ही टोटल प्रॉबिलिटी आली. ठीक आहे. म्हणजेच पी ऑफ काय आले 45 to 60. ठीक आहे.
मग आता काय करायचं, नंबर ऑफ स्टुडंट फाइंड आउट करायची. मग नंबर ऑफ स्टुडंट फाइंड आउट करायला या प्रोबॅबिलिटीला एननी मल्टिप्लाय करायचं. मग इथं लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स बघा, नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ weight between 45 kg to 60 kg is equals to P of Z, P of 45 less than Z greater than 60 इंटू एन करावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच काय येणार, मग बघा टोटल प्रॉबिलिटी, आता प्रॉबिलिटी किती आली आपली 0.8185 इंटू 400. ठीक आहे, मग आन्सर इंटू 4000. मग ते येणार आहे बघा 3274. सॉरी 3274. मग बघा टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती राहणार आहे, ज्यांचं वेट किती आहे 60 ते 45च्या मध्ये, अशी किती टोटल 3274 राहणार. किती राहणार आहे 3274. ठीक आहे, मग बघा आपले दोन्ही पण आन्सर आले. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन खूप सोपं आहे बाकीच्या डिस्ट्रीब्युशनपेक्षा, पण बाकीचे पण सोपेच आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आपण पहिले आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे सॅम्पल दिले होते 4000, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मीन दिलेलं होतं 50 kg, त्याच्यानंतर बघा 50 kg आणि 5 kg स्टँडर्ड डेविएशन दिलं होतं. मग आपण नंबर ऑफ स्टुडंट्स विथ लेस दॅन 45, वेट इज लेस दॅन 45 सांगितलं होतं, तर ते चालतं आपलं. किती स्टुडंट आले ते 635. नंतर ना बिटवीनमध्ये किती आले 3274 आले. ठीक आहे, आता आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व केले बघा. ठीक आहे, तर काय आहे की ही जी क्वेश्चन पेपर आहे, ही क्वेश्चन पेपर विंटर 2025 मध्ये आली होती. ठीक आहे, आता याचं जर तुम्हाला PDF पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर याचं फुल सोल्युशनची व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही त्या थंबनेलवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला या नोट्स पण भेटेल, प्लस तुम्हाला ती लिंक PDF पण भेटेल. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपर सॉल्व करू.